बातम्यामध्ये सदैव अग्रेसर आणि महाराष्ट्रातही नंबर 1. आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज 1. शेगाव शहर पोलिसांचा अनैतिक देह व्यापारावर छापा, आशीर्वाद गेस्ट हाऊसवर कारवाई, 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. शेगाव शहर पोलिसांनी अनैतिक देह व्यापाराविरोधात धडक कारवाई करत इक्बाल चौक परिसरातील आशीर्वाद गेस्ट हाऊसवर छापा टाकून कुंटणखाना चालवण्याचा प्रकार उघडकीस आणला. या प्रकरणी 6 जणांविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे कायम अपनंबर 326/2026 अन्वये कलम 3, 4 आणि 5 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कुणाल दिलीप जाधव यांनी फिर्याद दिली आहे. दिनांक 22 मे 2026 रोजी सायंकाळी 7 ते 8:10 दरम्यान इक्बाल चौक येथील आशीर्वाद गेस्ट हाऊस येथे पोलिसांनी छापा टाकला. तपासादरम्यान संबंधित ठिकाणी महिलांच्या अनैतिक देहव्यापार सुरू असल्याचे समोर आले. तसेच काही ग्राहक घटनास्थळी आढळून आले. पोलिसांच्या माहितीनुसार सदर गेस्ट हाऊसमध्ये देहव्यापारासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचा आरोप संबंधितांवर करण्यात आला आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी एकूण 4,175 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई शेगाव शहर पोलिसांनी केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निरीक्षक मेहत्रे हे स्वतः करीत आहेत. महाराष्ट्र न्यूज 1 साठी संपादक इस्माईल शेख, बुलढाणा. दिनांक 22/5/2026 रोजीचे 1900 ते 2000 वाजेदरम्यान पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्यावरून शेगाव शहर येथील आशीर्वाद गेस्ट हाऊस येथे छापा टाकला असता त्या ठिकाणी 2 महिला देहव्यापार करून येत असताना आणि यातील आरोपी हे सदर महिलांकडून देहव्यापार विक्रीचा व्यवसाय करून येत असताना मिळून आल्याने सदर प्रमाणे पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 326/26 कलम 345 अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केलेला असून यातील आरोपींना अटक केलेली आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत.